बातमी राज ठाकरे यांच्या संदर्भात वाढदिवसाला राज ठाकरे शिवतीर्थावर नाहीयेत. मनसैनिकांनी शिवतीर्थावर येऊ नये असं राज ठाकरे यांनी पत्राच्या माध्यमातून मनसैनिकांना आवाहन केलंय. 14 जूनला राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे, मात्र ते घरी नसणार आहेत. त्यांनी पत्राद्वारे हे आवाहन केलंय. तमाम महाराष्ट्र सैनिकांनो आणि हितचिंतकांनो स्नेह जय महाराष्ट्र असं राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलंय. येत्या 14 जून 2025ला अर्थातच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपली भेट होणं शक्य नाही असं राज ठाकरे यांनी या पत्रातून म्हटलंय. त्या दिवशी घरी नाही असं त्यांनी म्हटलंय, कारण या दिवशी मी सहकुटुंब मुंबई बाहेर जात आहे. तुमच्या आणि इतरांच्या मनात हा प्रश्न येईल की मी वाढदिवस साजरा का करणार नाही, तर त्याला काही विशेष कारण आहे का इत्यादी. पण मनापासून सांगतो की असं कोणतंही कारण नाही. त्यामुळे त्या 14 जूनला तुम्हाला भेटता येणार नाही याचा कोणताही अर्थ काढू नका असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलंय. गेली अनेक दशकं माझ्या वाढदिवसाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक हे येत असतात. तुम्ही सगळे जण येता. तुमच्याशी त्या दिवशी बोलणं होत नाही, पण तुमचं दर्शन, तुमच्या अनेकांशी होणारी भेट ही ऊर्जा देणारी असते असंही राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलंय. मी आयुष्यात सर्वात जास्त काही कमावलं असेल तर ते तुम्हा सर्वांचं अफाट प्रेम, आणि या प्रेमाबद्दल मी तुमचं आयुष्यभर ऋणी आहे आणि यापुढे देखील राहीन असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलंय. या वाढदिवसाला तुमची भेट होणार नाही, यामुळं त्याची मला रुखरुख लागलेली आहे असंही राज ठाकरे यांनी या पत्रातून म्हटलंय. कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. पण लवकरच मी तुमच्या भेटीला येईन. महाराष्ट्र सैनिकांना भेटायला, त्यांचं दर्शन घ्यायला म्हणून मी येईन. तेव्हा आपली भेट होईलच असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलंय. बाकी तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच आणि त्या कायम राहतील, याबद्दल तीळ मात्र शंका मनात नाही असं या पत्रात राज ठाकरे यांनी म्हटलंय. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही तुमच्या भागात काही लोकोपयोगी कार्यक्रम राबवलेत तरी माझा वाढदिवस तुम्ही साजरा केलात असं मी समजेल असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. त्यामुळे यावर्षी शिवतीर्थावर येऊ नका. आपण लवकरच भेटू. महाराष्ट्राची, मराठी माणसांची तसंच तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या असं आवाहन सुद्धा राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलंय.